म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण नक्की कोणता ऑप्शन घ्यावा किंवा कुठला पर्याय घ्यावा ते कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना 3 ऑप्शन अवेलेबल असतात। एक पहिला असतो ग्रोथ, दुसरा असतो डिव्हिडंड पे आउट, तिसरा असतो डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट। हे जे डिव्हिडंड पे आउट जो आहे हे दर महिन्याला किंवा दर क्वार्टरली किंवा दरवर्षी जेव्हा केव्हा म्युच्युअल फंड कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करेल तो डिव्हिडंड तुमच्या अकाउंट मध्ये येतो, त्याला म्हणतात डिव्हिडंड पे आउट। दुसरा ऑप्शन असतो डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट। या केसमध्ये म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे न देता त्या पैशांमध्ये युनिट्स खरेदी करते, त्याला म्हणतात डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट। तिसरा ऑप्शन आहे ग्रोथ। ग्रोथ ऑप्शन मध्ये तुमच्या एनएव्ही ची किंमत वाढत राहते। फॉर एक्झाम्पल 10 रुपयाची एनएव्ही असेल तर ती 5 वर्षानंतर 20 रुपये होईल ग्रोथ ऑप्शन मध्ये। डिव्हिडंड ऑप्शन मध्ये कदाचित ती 10 रुपयाची 20 रुपये होणार नाही, 10 रुपयाची 11 रुपये होईल किंवा 10 रुपये राहील, कारण त्या फंडाने ऑलरेडी डिव्हिडंड दिलेला आहे। तर आपल्यासाठी नक्की कोणता ऑप्शन आहे जाणून घ्यायचा असेल तर नक्की फोन करा। थँक्यू। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.